काय म्हणतात त्याला? मुळाक्षरे काय म्हणतात? मुळाक्षर. हा, मुळाक्षरे. आणि त्या याच्यामध्ये आपण भाषेमध्ये त्याला वर्णमाला सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? वर्णमाला. आज आपण प्रकारे शिष्यवृत्ती परीक्षेमधील जो काही घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व त्यातील उपघटक बघणार आहोत. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. ठीक आहे. चला बघूया. ही जी आहे मराठी मुळाक्षरे वर्णमाला, बरोबर. तुम्ही आता अ आ इ ई आहे. आता एकदा वाचा बरं पुन्हा, कोणीतरी एक जण. सर्व मुळाक्षरे. सर मी अ आ इ ई उ ऊ श ई ऐ औ औ आहा. शाबास. ख ग घ ड च छ झ ज ञ ट ठ ड ढ ण च छ द ध न प फ ब ध भ म य र ल व श श स ह ळ श ज्ञ. क्ष आणि ज्ञ. शाबास, अगदी बरोबर, खूप छान. थँक्यू तर ही सर. आहे मुळाक्षर. ही आहे मुळाक्षर आणि ही मुळाक्षर यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये? वर्णमाला असे म्हणतो. तर ही वर्णमाला आहे. तर या वर्णमाले नुसार आपल्याला काय करायचे आहे? शब्दांचा क्रम लावायचा आहे. काय करायचं आहे? शब्दांचा क्रम लावायचा आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हटलात ना की बाराखडी आहे, तर बाराखडी बघा अशी असते बाराखडी, बरोबर ना? हा. जी व्यंजन आहेत तर त्या व्यंजनामध्ये स्वर मिसळून तयार केलेली ही बाराखडी अशा प्रकारे असते. पहिली ओळ काय आहे? कोणी वाचतं का पहिली ओळ? क का की की कु कु के के कै को कौ कम का. पुढे ख ख घ ग खु खु खे खे खो खो खा. हा पुढे ग गी गी गु गु गे गे ग गो गम गम गा. घ घा घी घी घु घु घी घे घु गे घे घो घो घम घा. हा बघा, वाचताना हळू वाचायचं. ठीक आहे. क खा की की कु कु के कै को कम आणि कहा. ठीक आहे. शाबास. अशा प्रकारे ही आहे बाराखडी. आता मुळाक्षर वर्णमाला म्हटलं की त्यानुसार बाराखडी सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. तर यानुसार आपण आता काय करूयात बघून, जी आहे आता ही आहेत स्वर. बघा आपल्या बाराखडी ही जी आपण स्वर व्यंजनामध्ये मिसळून आणि बाराखडी तयार करतो ती व्यंजन आपण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अ आ इ ई उ ऊ ए ऍ ऐ ओ अ औ आहा. आता बघा या ठिकाणी 12 स्वरा व्यतिरिक्त 2 स्वर या ठिकाणी अधिकचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ऍ आणि अ ही नवीन स्वर आता आपल्या वर्णमालेमध्ये आपल्याला दिसून येतात. चला बघूयात आता प्रश्न प्रकार कशा प्रकारे आपल्याला पाहायचे आहेत. पहिला प्रश्न प्रकार कसा आहे की दिलेल्या शब्दांचा वर्णानुक्रम लावणे. आपल्याला शब्द दिलेले असतील त्याचा वर्णानुक्रम आपल्याला काय करायचा आहे? लावायचा आहे. शाबास.
दुसरं आहे दिलेल्या शब्दांचा क्रम मुळाक्षरानुसार लावणे. लावणे. आता जसं मुळाक्षर असेल, आता क नंतर काय येतं बरं? क नंतर काय येतं? कोणतं अक्षर येतं? क नंतर ख. ख. शाबास. ख नंतर ग. ग. अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, त्यानुसार वर्णानुक्रम लावायचा आहे. पुढे बघूया, दिलेल्या शब्दांचा क्रम 12 खडी किंवा 14 खडी नुसार लावणे. आता 2 स्वर तर नवीन आली आहेत, 12 खडी आणि 14 खडी. म्हणजे 2 स्वर जर आपण एकत्र केली तर ती 14 खडी होते. अशा प्रकारे आपल्याला त्याचा उपयोग करून सुद्धा क्रम लावायचा आहे. पुढे दिलेल्या शब्द कोशातील शब्दानुसार क्रम लावणे. आता काय करायचंय पुढे? शब्दकोश म्हणजे आपल्याला एक शब्दांचा समूह या ठिकाणी दिलेला असेल आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या शब्दांचा काय करायचा आहे? क्रम लावायचा आहे. पुढे आहे दिलेल्या वर्णानुक्रमातील रिकाम्या जागी येणारा शब्द. आता काय होईल की आपल्याला काही शब्द दिले असतील आणि ते एक शब्द रिकामा सोडला असेल, मग त्यानुसार येणारा बरोबर त्याच क्रमाने येणारा शब्द आपल्याला शोधून त्या रिकाम्या जागा पूर्ण करायची आहे. ठीक आहे, चालेल. बघायचं मग आपण पुढे बघायचं आपण. हो, चालेल. चला मग बघूया आता प्रश्न प्रकार. पुढील शब्दांचा मुळाक्षरानुसार शब्दक्रम लावा. मला सांगा बरं, पुढे कोणकोणती शब्द दिली आहेत तुम्हाला? विजय, कुणाल, सुमन, लावण्या. अजय, विजय, कुणाल, सुमन आणि लावण्य. आता आपल्या या ठिकाणी काय दिली? नावं, मुलांची नावं दिली आहेत. मग आपल्याला काय करायचं आता? मुळाक्षरानुसार यांना क्रमाने लावायचे आहे. ठीक आहे, बर. मग आता ते क्रमाने लावण्यासाठी आपण काय करणार आहोत? वर्णमालाचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. आता मला सांगा, इथे पहिला शब्द मला सांगा. अजय. 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 अच्छा, पहिला शब्द काय येणार बरं? अजय येणार का? अजय. का बरं? का बरं? कारण पहिला शब्द असतो म्हणून अजय पहिला शब्द आहे. बरोबर. हा पहिला शब्द असल्यामुळे आपल्याला काही वर्णानुक्रमानुसार पहिला शब्द येणार. त्याच्यानंतर बघा, विजय येणार का, कुणाल येणार का, सुमन येणार की लावण्य येणार? कुणाल. का बरं? कारण कुणालचा क हा वर्णमालेतील बाकी शब्दांपेक्षा, पहिल्या अक्षरांपेक्षा, हे बघा, प्रत्येक शब्दाचा प्रत्येक नावाचा पहिला अक्षर आपण बघून या ठिकाणी त्याचा क्रम बघणार आहोत. म्हणून क हा व, स आणि ल पेक्षा अगोदर येत असतो. बरोबर आहे. म्हणून दुसरा शब्द असणार कुणाल. आता तिसरा शब्द कोणता असेल बरं? विजय असेल, सुमन असेल की लावण्य असेल? विजय. विजय. का बरं? बघा, स या ठिकाणी आहे, व या ठिकाणी आहे आणि ल कुठे आहे? त्याच्या अगोदर आहे. मला लावण्य. लावण्य. शाबास. तिसरा शब्द असणार आहे लावण्य. विजय. चौथा शब्द विजय. त्याच्यानंतर व आहे लगेचच, म्हणून विजय चौथा शब्द. उरला शेवटचा शब्द, तो म्हणजे सुमन. बरोबर. तर मग अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे की त्याचा नाम आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. ठीक आहे. पहिला शब्द अजय, त्यानंतर कुणाल, त्यानंतर लावण्य, त्यानंतर विजय आणि नंतर आहे सुमन. तुम्हाला प्रश्न कसा पण सोडवला ते? ठीक आहे, पुन्हा बघूया आपण. चल, इथे बघा काय वाघ, सिंह, हरिण,
ससा, हत्ती. बघा, वाघ, सिंह, हरिण, ससा शब्द आपल्याला क्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला. आता मला सांगा, मध्यभागी शब्द शोधायचा आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल अगोदर? हे सर्व शब्द जे आहेत ती वर्णानुक्रमे अगोदर लावून घ्यावं लागतील. मला सांगा बरं, वाघ आधी येणार का सिंह का हरिण का ससा की हत्ती? बघा, पहिलं अक्षर इथे स आहे, इथे ह आहे, बरोबर आहे. मग यामध्ये स आधी का ह आधी की व आधी? सांगा मला, कोणता शब्द अगोदर येणार? पहिला शब्द असणार आपला वाघ. पहिला शब्द कोणता असणार? वाघ. वाघ. ठीक आहे. हरिण. ह आधी की स आधी? आता मला सांगा. सिंह. ह आधी की स आधी? सिंह. सिंह, पण सिंहापेक्षा इथं एक शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, ससा, की ज्याला बाराखडीनुसार विचार केला तर स आधी येतं की सिंह आधी येतं? मला काय येणार आधी? हा पहिला शब्द, त्यानंतर ससा दुसरा, आणि लगेचच स नंतर सिंह म्हणजे तिसरा शब्द सिंह. आता इथे हत्ती, ह आणि ह सारखाच आहे, पण आपण काय करणार या ठिकाणी? मग आता दुसरे जे त्याचा विचार करणार. दुसरी हत्ती शब्द येणार, शाबास. कारण हत्ती. हा रच्या अगोदर येणार, म्हणजे चौथा शब्द कोणता? हत्ती. अगोदर ती येणार. शेवटचा शब्द हरिण, बरोबर. बघा, मग याप्रमाणे आपल्याला क्रम या ठिकाणी लावता येईल. पहिला शब्द वाघ, दुसरा ससा, तिसरा सिंह, चौथा हत्ती आणि पाचवा हरिण. हरिण. आता मला सांगा बरं, याच्या मध्यभागी येणारा शब्द कोणता आहे? मध्यभागी येणारा शब्द कोणता शब्द मध्यभागी आला आहे? बघा, उत्तरामध्ये बघा, वाघ, ससा, सिंह, हत्ती, हरिण यापैकी कोणता शब्द हा मध्यभागी आहे? सिंह. शाबास. कोणता आहे? सिंह. तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे मग? सिंह. सिंह. चला पुढे बघूया. खालील शब्द वर्णानुक्रम लावल्यास कोणता शब्द शेवटी येईल? आता हे शब्द वर्णानुक्रम लावायचे आहे. कागद, रुबाब आणि हास्य. हा, हास्य. बघा, मग आता कोणता शब्द अगोदर येणार बरं? कागद. शाबास. क म्हणजे कागद. पहिला शब्द कागद. दुसरा तलवार. तलवार. ठीक आहे. तलवार दुसरा शब्द. त्यानंतर तिसरा रुबाब. रुबाब. का बरं? रुबाबच्या अगोदर बलवान येतं का बघा बरं? हा, बलवान. बलवान अगोदरच्या ओळीमध्ये, कारण प च्या गटातील हा र शब्द हा य च्या गटातील आहे, आणि य चा गट हा प च्या गटाच्या खालचा गट आहे, म्हणून तिसरा शब्द काय आहे? बलवान. त्यानंतर चौथा शब्द रुबाब. आणि चौथा शब्द रुबाब. शेवटचा असणार पाचवा शब्द हास्य. मग अशा प्रकारे काय होणार? आता बघा, कोणकोणता क्रम लावला आपण? तलवार, बलवान, रुबाब आणि हास्य. आता मला सांगा, प्रश्न काय विचारला होता?
की खालील शब्द वर्णानुक्रम लावल्यास कोणता शब्द शेवटी येईल? कोणता शब्द शेवटी येईल बरं? शेवटचा शब्द कोणता? कागद. शेवटचा सुरुवातीचा नाही, शेवटचा. आपण तयार सर केलेली कागदी येणार. लावला आहे, त्याच्यातला शेवटचा शब्द शेवटी कोणता शब्द आलेला आहे? हा तर कागद सुरुवातीचा आहे. शेवटी बघा, शेवटी कुठला आहे? हास्य. कुठला आहे? हास्य. हास्य. हा शेवटचा शब्द, ओळीतला शेवटचा शब्द आलाय हास्य. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हास्य. काय आहे या प्रश्नाचे उत्तर? हास्य. चला बघूया. गणित, विज्ञान, हिंदी, इतिहास, हिंदी, इतिहास, मराठी शब्दातील वर्णानुक्रम येणार चौथा शब्द कोणता? वर्णानुक्रमाने येणार. आता आपल्याला हे शब्द वर्णानुक्रम लावायचा आहे आणि त्याचे येणारा चौथा शब्द शोधायचा आहे. मला सांगा बरं, पहिला शब्द कोणता असेल आता? पहिला शब्द कोणता असेल? ग आहे, व आहे की ह आहे का ई आहे का म? गणित. गणित. पण इतिहास बघा बरं, इतिहासाचा ई. ई अगोदर का ग अगोदर? ई अगोदर. ई अगोदर. मग कोणता शब्द असणार आहे अगोदर? इतिहास. शाबास, पहिला शब्द इतिहास. पुढचा गणित. निश्चितच गणित. तिसरा विज्ञान. विज्ञान. विज्ञानचा व अगोदर की म अगोदर? मराठी. मराठी अगोदर. शाबास. चल, विज्ञान. विज्ञान आणि शेवटी शब्द कोणता असणार आहे मग? हिंदी. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की शब्दातील वर्णानुक्रमे येणारा चौथा शब्द कोणता? चौथा शब्द कोणता बरं याच्यामध्ये? विज्ञान. शाबास, अगदी बरोबर उत्तर. काय आहे? विज्ञान. आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे विज्ञान. खूप छान. चला बघूया पुढील प्रश्न. पवन, परवा, पंगत, पिवळा, पोष शब्दातील बाराखडीच्या वर्णानुक्रम येणार दुसरा शब्द कोणता? हा, आता आपल्याला कशानुसार विचारला आहे? बाराखडीनुसार. कशानुसार? बाराखडी अनुसार. म्हणून आपण आता बघूया बाराखडीनुसार. आता प ची तुम्हाला ओळ दिसते आहे का वर? बरं दिसते ना प ची ओळ? हा. तर मला सांगा आता, वरील शब्द बघा आणि क्रमाने येणारा शब्द सांगा बरोबर. पवन येणार, पारवा येणार, पंगत येणार, पिवळा येणार की पोष येणार? पहिला शब्द, पहिला शब्द पंगत. पंगत वरती तर अनुस्वार आहे, अनुस्वार तर शेवटून दुसरा आहे. पवन येईल का बरं? हो. बघा, पवन प ला कुठले नाही, म्हणून बाराखडी मधला. म्हणून पहिला शब्द कोणता असणार? पवन. पवन. पहिला शब्द कोणता असणार? पवन. पवन. दुसरा पारवा. दुसरा बघा, पारवा. शाबास. कारण प ला काना हा अगदी दुसराच, या ठिकाणी दुसरेच अक्षर आहे, म्हणून पारवा हा शब्द दुसरा. तिसरे बघा, तिसरी विलंटी आहे इथे, दिसते आहे विलंटीवाला. विलंटीचा शब्द तुम्हाला दिसतो आहे, पिवळा. पिवळा. तिसरा शब्द, तिसरा शब्द कोणता मग? पिवळा.
पुढे चौथा शब्द पोष. पोष, शाबास. आणि शेवटचा शब्द पतंग, पंगत. पंगत. कोणता आहे पंगत. पंगत. बघा अशा प्रकारे केला आहे की वर्णानुक्रम पहिली हा विलांटी बारा ची, दुसरी कश विलांटी को, कशानुसार लावलाय आपण वर्णानुक्रम हा बाराखडीनुसार. खडी अनुसार. ठीक आहे. चला बघूया. तर याच्यात आपल्याला विचारला होता प्रश्न की येणारा दुसरा शब्द कोणता, तर त्याचं उत्तर काय आहे? पारवा. काय उत्तर आहे त्याचं? पारवा. पारवा. चला आता बघूया पुढील प्रश्न प्रकार. वाचा बरं. प्रश्न. राजू, राणी, राम, राशी, रिकाम्या जागा पूर्ण. आता बघा प्रश्न आहे राजू, राणी, रामू, रिकामी जागा, राशी असं दिलं आहे क्रम. आणि त्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की रिकाम्या जागी वर्णानुक्रमे पुढील पैकी कोणता शब्द येईल. मग आपल्याला काय करायचं आहे, आता पहिला जे आपण प्रत्येक शब्दाचे राजू, राणी, राशी या शब्दाचे पहिला अक्षर कोणता आहे बरं? पहिला अक्षर कोणता आहे? रा. कोणता आहे? रा. पहिला अक्षर रा आहे. म्हणून आपण इथे बघूया. इथे बघा राजू, ज हा शब्द. मग दुसऱ्या शब्दाचा आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेला विचार करणार आहोत. ठीक आहे. आता उत्तरामध्ये पण इथे रा आहे, इथे रा आहे. बरोबर आहे. इथे पण रा आहे. आता आपल्याला म्हणून आपण विचार करणार आहोत. आता इथे रो येईल का? नाही, कारण या नंतर आणि या रा नंतर मध्ये कुठलाही काना मात्राचा वेलांटीचा शब्द येणार नाही, कारण आपल्याला फक्त रा वरूनच शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. म्हणून रोजी हा पर्याय या ठिकाणी नसणार आहे. मग आपण योग्य पर्याय शोधायचा आहे. दुसरा शब्द बघूया इथं आपण. आता ज नंतर इथे दुसरा शब्द कोणता आला आहे? न. न नंतर कोणता आला आहे? म. आणि ते कोणता आला आहे? शी. आता म आणि श या दोघांमध्ये असलेला शब्द कोणता बरं वरील पर्यायातील? घ आहे, व आहे की स आहे? सांगा बरं मला. म नंतर कशाची ओळ येते? य, र, ल, व, श. य, र, ल, व, श. तर मग वरती बघा बरं, घ येणार का यांच्या दोघांच्या मध्ये? म नंतर घ येतं का? येतं का? नाही येत, म्हणून हा पर्याय सुद्धा नाही. आणि श च्या नंतर स येतात, अगोदर नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय नाही. तर योग्य उत्तर आहे कोणता आहे? योग्य उत्तर रावण. काय आहे? रावण. रावण. रिकाम्या जागी कोणता शब्द येणार मग? रावण. कोणता शब्द येणार? रावण. रावण. जे आपण जर रावण शब्द घेतला तर ही जी आहे, हा जो क्रम आहे तो योग्य पद्धतीने पूर्ण होईल. ठीक आहे. चला, तर तुम्हाला ही प्रश्न समजली सगळी? हो. बघा आपण वर्णानुक्रम कशी लावली तुम्हाला कळाली ना सगळ्यांना? हो. ठीक आहे. तर मग आता आपण काय करूया, अजून एक प्रश्न प्रकार आहे, बघूयात. इथे शब्द आहे बघा, दैवत, क्षत्रिय, परमेश्वर, ज्ञानेश्वर. ही शब्द वर्णानुक्रम प्रमाणे लावल्यास पहिला शब्द कोणता येईल? पहिला शब्द देव. दैवत. दैवत. बरोबर. आता या ठिकाणी आपण विचार केला आहे तो वर्णानुसार, मुळाक्षरानुसार. बरोबर. पण आपण एक विचार करूया, इथे क्षत्रिय शब्द आहे आणि ते ज्ञानेश्वर शब्द आहे. क्षत्रिय वाचताना आपण काय वाचतो? द. काय वाचतो?
द, द. बरोबर. हा, द हो. न, हा बरोबर. क्षत्रिय, सॉरी, इथे क्षत्रिय आपण वाचतोय. क्षत्रिय ज्ञानेश्वरचा आहे ते. आपण क्षत्रिय वाचतोय शब्द क्षत्रिय. क्षत्रिय मध्ये काय येणार? क आणि श. काय येणार? श. आणि क आणि श म्हणजे क्ष. मग यामध्ये पहिला शब्द कोणता आहे येणार उच्चारणारा? क. म्हणून आपण याला क समजूया. इथे काय समजूया? पहिलं अक्षर क, क. बरोबर. आणि पुढे आपण याच्यामध्ये बघूया. ज्ञानेश्वर मध्ये सुद्धा आपल्याला आपण वाचताना ज्ञा वाचतो. ज्ञा म्हणजे जोड अक्षर तयार होतं. ज्ञा, द न आणि य, बरोबर. मग इथे वाचताना आपण वाचतो द. काय वाचतो? द, बरोबर. ज्ञानेश्वर. हा, मग आपण आता क्षत्रियाला क समजूया आणि ज्ञानेश्वरला द, द नुसार घेऊया. म्हणून अगोदर येणारा शब्द कोणता असणार मग? क. क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय. हा क्षत्रिय. क्षत्रिय नाही, क्षत्रिय वाचताना आपण त्याला क्षत्रिय वाचणार. काय दुसरे वाचणार? शब्द क्षत्रिय. येणार पण तो शब्द जो अक्षर तयार होतं क पासून, क्षत्रिय हा शब्द काय पहिला असणार. त्यानंतर असणार आपला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर. त्यानंतर असणार आपलं तिसरा शब्द दैवत. शाबास. तिसरा शब्द दैवत आणि शेवटचा शब्द परमेश्वर. परमेश्वर. मग आता वर्णानुक्रमे लावल्यास आपल्याला शेवट पहिला शब्द विचारला आहे. कोणता आहे पहिला शब्द? क्षत्रिय. क्षत्रिय. कोणता आहे? क्षत्रिय. क्षत्रिय. या प्रश्नाचे उत्तर आहे क्षत्रिय. ठीक आहे. तर चला आता आपण बघूया. आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न तुम्हीच वाचायचा आणि उत्तर सुद्धा मला तुम्हीच सांगायची आहेत. ठीक आहे. हो. आता प्रश्न वाचा आणि मला उत्तर सांगा. अननस, टरबूज, विमान, जहाज, पाणी शब्दातील वर्णक्रम येणारा चौथा शब्द कोणता? पहिला शब्द अननस. पहिला शब्द बरोबर. ठीक आहे, एक मिनिट. पहिला शब्द काय आहे? अननस. पहिला शब्द अननस. शाबास. दुसरा तरबूज. दुसरा जहाज. दुसरा जहाज. अगदी बरोबर. चला तिसरा शब्द टरबूज. शाबास. चौथा विमान. विमान. विमान अगोदर की प अगोदर? व अगोदर की प? चौथा शब्द पाणी आणि पाचवा विमान. विमान. उत्तर येणार आता बघा. पाणी. शाबास. उत्तर काय येणार? पाणी. या ठिकाणी पाणी, बरोबर. याच्यात वर्णानुक्रमानुसार पाणी हा शब्द चौथा शब्द आहे. चला बघूया पुढील प्रश्न. सांगा बघू. परिणाम. वाचा आणि मला उत्तर पुढील पुष्कळ शब्दातील वर्णक्रमात येणारा शब्द कोणता? मध्यभागी म्हणजे? मध्यभागी म्हणजे एकदम मधोमध. इकडून आपण ज्या शब्दाला जसं मोजूया ना, 1 2 3 4 5. समजा आता ही शब्द आहेत 5. मग 5 घेतली ना तर इकडनं पण त्याच्या डावीकडे पण तितकीच शब्द असणार आणि त्याच्या उजवीकडे पण तितकीच शब्द असणार. आणि तो शब्द अगदी मधोमध असतो. मला आता अगोदर आपण काय करणार आहोत? वर्णानुक्रमेनुसार त्या ठिकाणी लावणार आहोत. पहिला शब्द पाऊस. पाऊस. अगं पण पाऊस पेक्षा इथे बघ ना, प ला काना विलांटी नाही परिणाम मध्ये. आहे का? नाही ना. पहिला शब्द प, मग दुसरा पला काना पा म्हणजे पाऊस. तिसरा पुरळ. इथे आता पुरळ आणि पुष्कळ.
पुरणपोळी, 3 शब्द सारखीच आहेत. पू 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 पहिला उकाराची. आता आपण दुसऱ्या शब्दांचा विचार करूया. र, श आणि र च. इथे आणि र र सारखेच आहे. बरोबर आहे. मग तिसऱ्या म्हणून शब्दाचा तिसरा उच्चार शब्द विचार होईल. घेतला. बरोबर. तर इथे न, ल अगोदर की न तिसरा अगोदर? शब्द पुरणपोळी. तिसरा शब्द पुष्कळ नाही. पुरणपोळी. चौथा र आधी श आधी. र आधी श आधी. नाही ना, श खाली असतो. त्याच्या अगोदरच्या ओळीमध्ये असतो. पुरळ आणि 5वा पुष्कळ. आता क्रमानुसार लावली. दुसरा पाऊस, तिसरा पुरणपोळी, चौथा पुरळ, पुष्कळ, 5वा. मग आता म्हणजे मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल बरं? मग कोणता असेल? हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो 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 सर. हॅलो सर. माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो. हो येते सर. हळूहळू येते. ठीक आहे. हा ठीक आहे. बरोबर. आता इथे तिसरा शब्द कोणता आहे मग मधोमध येणारा? म्हणजेच पुरणपोळी. तिसरा शब्द शाबास, पुरणपोळी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पुरणपोळी. हा शाबास. चला बघूया पुढील प्रश्न. भोवरा, ठसा, समाई, बदल, वजन. शब्दातील क्रमाने शेवटचा शब्द कोणता? सांगा बघू. कोणता शब्द? ठसा. ठसा शेवटचा. का बरं? आता मला अगोदर वर्णांना क्रम सांगा. पहिला शब्द ठसा. ठसा. ठीक आहे. पहिला शब्द ठसा. दुसरा वजन. वजन. पण त्याच्या अगोदर तर मला प फ ब भ येत. भोवरा. भोवरा. दुसरा शब्द भोवरा. तिसरा वजन. कोण? दुसरा शब्द हा येणार नाही. दुसरा शब्द हा येत नाही. दुसरा शब्द बदल, कारण ब अगोदर येणार. तिसरा शब्द भोवरा. तिसरा शब्द भोवरा. आणि चौथा वजन. वजन. आणि 5वा समाई. आपल्याला कुठला शब्द विचारला आहे? शेवटचा शब्द. मग शेवटचा शब्द कोणता असेल बरं? अगदी शेवटी आहे 5 नंबरचा. 5. कोणता आहे 5 नंबरचा शब्द? समाई. समय. शाबास. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? समय. कंठ, केशव, किडा,
कावळा, केरी. कैरी. शब्दातील पहिला शब्द कोणता? वर्णानुक्रमाने पहिला शब्द कोणता? मग आता या ठिकाणी आपण कावळा. वर्णानुक्रम लावूया. सर कावळा पहिला शब्द, शाबास. दुसरा शब्द शब्द किडा. किडा. तिसरा शब्द केसर. शाबास. चौथा शब्द केरी. शाबास. मग पाचवा शब्द खंड. कंठ. शाबास. कंठ. मग मला पहिला सांगा या शब्द ठिकाणी याचं उत्तर काय कावळा. आहे? कावळा. शाबास. पहिला शब्द आहे कावळा. शाबास. आता इथे बघा बरं, तुम्हाला प्रश्न दिला आहे आणि पर्याय पण दिले आहेत. योग्य उत्तर सांगा मला. समीर, सुहास. सुहास. कशावरून बरं? समीर, सीमा, संचित आणि सिंचन. हे स आणि स ला त्यानंतर समीर, पहिले याच्यामध्ये समीर आहे म्हणजे स साधा आणि समीर, सीमाचा स ला दुसरी विलांटी सीमा, बरोबर आहे. इथे आपण काय करणार? सी. आणि इथं संचित आहे, बरोबर आहे. म्हणजे दुसरी विलांटी आणि अनुस्वार यामध्ये येणाराच शब्द आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, बरोबर. मग कोणता शब्द असणार आहे बरं? संपर्क, संदीप, श्वास, स येणारा. इथे संचित बघा, संपर्क, स वर अनुस्वारती, संपर्क, संशय, संदीप सारखेच आहे. पण च च्या अगोदर प पण येत नाही, श पण येत नाही आणि द पण येत नाही. म्हणून ही सगळी पर्याय काय आहेत? चुकीचे आहेत. मग योग्य पर्याय कोणता आहे? बरोबर उत्तर कोणतं असणार? कोणतं असणार? सुहास. मग मला सांगा या प्रश्नामध्ये इथे आपण काय टाकणार? या वर्णानुक्रमामध्ये सुहास. काय टाकणार? सुहास. शाबास. आता आपण तुम्हाला हा पाठ कसा वाटला बरं? वर्णानुक्रम शब्द लावणे. खूप छान. हा, ठीक आहे. समजला पण असेल. हो. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? या ठिकाणी गृहपाठ करायचा आहे. आता खाली मी तुम्हाला काही या शब्दांचे वर्णानुक्रम दिला आहे, तर त्यानुसार तुम्हाला काय करायचंय? त्या वर्णानुक्रम करायचा आहे. ठीक आहे. खाली दिलेल्या शब्दकोशांचा वर्णानुक्रम तुम्हाला लावायचा आहे. ठीक आहे. करणार सगळं गृहपाठ करणार. ठीक आहे. मग आपण इथे थांबूया. धन्यवाद.